नमस्कार. तृतीय वर्षाच्या ह्या स्पर्धा परीक्षेच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज नीतिनिर्देशक तत्त्वे किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही या ठिकाणी, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असे म्हणतो, ही बाब आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. नागरिकांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक दर्जा जो आहे तो उंचावण्यासाठी राज्याने काही मूलभूत उपाययोजना कराव्यात या उद्देशाने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ही तत्त्वे संविधानातील इतर कलमांप्रमाणे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने ती मात्र अनेक वेळा वाट ठरतात. त्यांचे स्वरूप नैतिक आहे आणि राज्याच्या प्रगतीची दिशा ठरवण्याबाबत मार्गदर्शन करणे हे त्यांचे कार्य आहे. या तत्त्वांची अंमलबजावणी न केल्याबद्दल कोणत्याही सरकारला न्यायालयामध्ये जबाबदार ठरविता येत नाही. तरीही या तत्त्वांना प्रचंड असे राजकीय महत्त्व आहे आणि म्हणूनच या मार्गदर्शक तत्त्वांना या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. निश्चित आणि उदात्त ध्येयाशिवाय राज्य विशिष्ट अशा दिशेने प्रगती करू शकत नाही. शिवाय आपल्या लोकशाहीत सरकारच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे एक निकष म्हणून कार्य करतात आणि निवडणुका व जनमत यासारखी प्रभावी साधने सरकारला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडू शकतात. मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे याचे मूल्यमापन करताना ऑस्टिन असे मत व्यक्त करतात की सार्वजनिक हितासाठी समाजाची पुनर्रचना आणि परिवर्तन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक आणि नकारात्मक अधिकाराच्या मांडणीतून जी महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे ती इतर संविधानामध्ये अद्वितीय आहे. मार्गदर्शक तत्त्वे ही संविधानाच्या उद्देशिकेचाच एक भाग आहे. लोकांपर्यंत न्याय, समानता आणि बंधुता पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. हे स्पष्ट आहे की खटल्याचा निकाल देताना न्यायालयांनाही ही तत्त्वे अतिशय उपयुक्त अशी वाटतात. समाजवादी विचारवंतांचा असा युक्तिवाद आहे की न्यायालयांनी या घटनात्मक तरतुदींचा आधार घेऊन मालमत्तेचा अधिकार याचे अर्थनिर्वचन मार्गदर्शक तत्त्वामध्ये, विशेषतः त्यातील आर्थिक तत्त्वांमध्ये अभिप्रेत असलेल्या समाजवादी जीवनपद्धतीशी सुसंगत अशा प्रकारे केले पाहिजे. हे त्या ठिकाणी नोंदवलेलं निरीक्षण आहे. आपण बघतो ज्यावेळेस हा मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारात समाविष्ट होता त्यावेळेसची ही बाब आहे. संविधानामध्ये भाग 4 कलम 36 ते 51 यामध्ये नमूद केलेल्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचे आपण काही श्रेणीमध्ये विभाजन करू, जेणेकरून याचं अध्ययन अधिक सोयीस्कर आणि सोपे असे आपल्याला यामध्ये होऊ शकते. यामध्ये एकूण ही मार्गदर्शक तत्त्वे जर आपण सामाजिक न्यायाची तत्त्वे, आर्थिक न्यायाची तत्त्वे आणि राजकीय न्यायाची तत्त्वे या 3 प्रकारांमध्ये जर विभाजित केले तर ती अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी समजावून घेता येतात. यामध्ये पहिलं सामाजिक न्यायाची तत्त्वे.
यामध्ये संविधान लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत सरकारने 14 वर्षाखालील मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही भाग 4 मधील अशी मार्गदर्शक तत्त्वे ही कलम 36 ते 51 मध्ये आहेत, जी सरकारला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणारे कायदे करण्यास निर्देशित करतात. ही जी मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ही आयरिश संविधानातून प्रेरित होऊन भारतीय संविधानामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येतात. ही तत्त्वे भारतीय व्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्याची चौकट निर्माण करतात, परंतु ती न्यायप्रविष्ट किंवा त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. ही एक या मार्गदर्शक तत्त्वांची मर्यादा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या तत्त्वाची व्याप्ती आपण समजून घेण्यासाठी भाग 4 मधील ह्या सर्व ज्या काही तरतुदी आहेत यांचा 3 मुख्य विचारप्रवाहामध्ये वर्गीकरण करून आपण हे पुढील प्रमाणे बघूया. तर सर्वात आधी ही जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती आपण सामाजिक तत्त्वे, आर्थिक तत्त्वे आणि राजकीय तत्त्वे या 3 प्रमुख घटकांमध्ये विभाजित करून या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात प्रथमतः जी येतात ती सामाजिक तत्त्वे होत. ही सामाजिक उत्थान, प्रगती किंवा प्रचलित सामाजिक कार्य करण्यासाठी शासनाला कशा प्रकारे मार्गदर्शन करतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.